पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नेहमीचेच झाले आता, सारखे आपले शिक्षण, आपले वाचन, आपले कॉलेज, आपला व्यायाम। आमच्या मनात काय त्याच्याशी कुणाला देणे घेणे सुद्धा नाही। काय बाई, हल्ली उष्मा फारच वाढलाय नाही? उष्मा? पण सासूबाई, हवेत तर चांगला गारवा आहे की। हो ते झालं, पण या खोलीचं तापमान अंमळ जास्तच वाटतंय मला। मग मी विचार केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुझ्या संतापाची तीव्रता इतकी आहे की साऱ्या खोलीला दाह होतोय। काय चाललंय मनात, सांगशील? काही नाही, आपलीच कर्मकथा कुणाला सांगायची, जाऊ दे ना। अगं बाई, अगं भामे, हे लुगडं तुझ्या लग्नातलं आहे ना ग? काय सुंदर दिसत होतीस तू या लुगड्यात, एवढीशी होतीस अगदी अगदी नक्षत्रासारखी सुरेख। काकूने तर मला संसाराची किती स्वप्न दाखवली होती की तापी, तुझा संसार असा असेल, तसा असेल, तुझा नवरा इतका हुशार, इतका काय हो म्हणतात, विद्वान। पण 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 काय झालं? पण यांच्या मनात माझ्यासाठी जागा कुठे आहे? मी इतकी तहान भूक विसरून वाट पाहिली यांची, पण त्यांना त्याचे काही म्हणून कौतुक नाही। आले तसे तडक त्या पावली निघून गेले। कसं असतं ना भामे, आपल्या बायकांचा जन्म ओसरीपेक्षा माजघर आणि स्वयंपाकघरातच जास्त जातो बघ। पुरुष फक्त पक्वान्नामध्ये रमतात, पण बायकांना घरातल्या कडीपाल्यामध्ये सुद्धा जीव गुंतवावा लागतो। कडीपाल्याला कमी लेखून चालेल का? इवलसं तर पान असतं अगदी, पण फोडणीत टाकलं तर स्वतः चटके सोसतं आणि आपल्यातला दरवळ पूर्ण जिन्नसाला देतं। ज्याला वगळलं तर जिन्नसाला पूर्णत्व प्राप्तच होत नाही। बायकांचं अगदी तसंच असतं बघ। त्यामुळे तू स्वतःला अजिबात कमी लेखू नकोस, समजलं? हे घे। हे काय सासूबाई? उघडून तरी पहा। हे तुझं स्त्रीधन आहे। माझं? म्हणजे बाळच्या आईचं आणि आता तुझं। टिळकांच्या पिढ्यातले कितीतरी सुनांनी हे दागिने आपल्या अंगाला लावले असतील। आजही या दागिन्यांना स्पर्श केला ना तर त्याच्यातली माया जाणवते। भाऊजींनी जाताना या दागिन्यांची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती, पण आता वेळ आलीये की ही जबाबदारी मी तुझ्यावर सुपूर्त करावी। आता या वारशाच्या माळेतला पुढचा मणी तू आहेस भामे। आता वेळ आलीये तुझं आणि बाळचं नातं दृढ होण्याची। त्यामुळे हे स्त्रीधन ही आता तुझी जबाबदारी। टिळक्या सर, वा टिळक्या, आजचा दिवस तुझ्या आयुष्यात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला पाहिजे। का बरं? अरे का बरं म्हणजे काय, जिन्सीवाले तुला पारितोषिक देऊन गेले म्हणजे? माणूस ओळखण्यात इतकी मोठी चूक माझी याआधी कधीही झालेली नाही। जिन्सीवाले सर इतके निष्पक्षपणे माझ्याशी वागू शकतील असं मला स्वप्नात देखील वाटले नव्हते। आम्ही शिक्षक वाटतो तितके कदरून असतो बरं का टिळक्या? माझा म्हणण्याचा अर्थ असा नव्हता सर। अरे हो रे, ठाऊके ठाऊके। टिळक्या, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, एखादी व्यक्ती वरून कितीही रुक्ष वाटत असली, रुक्ष दिसत असली, तरी व्यक्ती म्हणून
शिक्षक म्हणून त्याची मूल्य अबाधित असतातच की. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे जिन्सीवाले बाळ. मानवी मूल्य जशी तुझ्या मनात रुजली तशी सर्वांच्या मनात रुजवू शकलो तर आम्हासही धन्यच वाटेल. शिक्षण, होय सर, शिक्षण हाच सर्व समस्यांवरचा उपाय आहे. सर, कुठलाही मनुष्य हा देशाचं प्रातिनिधिक आणि प्राथमिक रूप असतो. जर त्या मनुष्याला आपण योग्य मार्गावर आणू शकलो तर देश सुधारण्यास सहाय्य होईलच की. कल्पना उत्तमच आहे, पण हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही बरं का. हो, मार्ग खडं तर असेलच, पण कुणीतरी पहिलं पाऊल टाकावंच लागेल ना सर. त्याशिवाय मार्ग किती खडतर आहे हे कसं समजेल. खरंय. आणि मग माणसं आपोआप जोडली जातीलच की. अरे हो, विजयादशमी जवळ येऊन ठेपली आहे. हो, घरी जाण्याचा काही विचार आहे की नाही? नाही म्हणजे मंडळी वाटेकडे डोळे लावून बसले असतील, दर्शन देण्याचा विचार आहे की नाही? हो, माझा कालच घराकडे जायचा विचार होता, परंतु आजच्या स्पर्धेमुळे जाण्याचं टाळलं. आता मात्र मी घराकडे मार्गक्रमण करतो. शुभस्य शीघ्रम. नमस्कार करतो. यशस्वी भव. येतो. ये. अहो काय करताय? तुझं सगळं धान्य जमा करतोय. अहो असं नका ना करू. ते मला नको, साहेबांना जाऊन सांग. साहेब, साहेब, थोडं तरी धान्य राहू द्या माझ्या घरासाठी. काय खायला घालू मी माझ्या लेकरांना? वाटल्यास मी तुमच्या पाया पडतो. How dare you to touch my feet? I will kill you. थांबा. काय करताय हे? You again? Get out of my way. त्याच्या हक्काचे धान्य येते, त्याचा घाम गाळून त्याने कमावलेले. त्यावर हक्क सांगणारे तुम्ही कोण? इथे जे अन्न पिकते त्यावर संपूर्ण हक्क इथल्या शेतकऱ्याचा आहे, तुमचा नव्हे. But our law doesn't say so. As per our law, we have to export all these grains. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोक तुम्ही. तुमच्या शब्दकोशात दया, माणुसकी हे शब्दच येत नाही. यंदा पाऊस झालेला नाही, दुष्काळ आसूड काढून उभा आहे. शेतकरी कसा बसा जगायचा प्रयत्न करतोय. किती भगवत नाही तुम्हाला? माफ केला त्यांना शेतसारा यंदा, तर काय होणार आहे? उलट यांचे आशीर्वाद मिळतील तुम्हाला. यांचा तळतळाट घेऊन कुठे जाणार आहात? Shut up! You always create problems in our duties. But this time, I'll put such charges that you will never be released. च्या धमक्यांना जुमानत नाही मी. यंदा पाऊस झालेला नसताना शेतकऱ्यांकडून पूर्ण धान्य वसुली करणं चुकीचंच आहे. शेकडो वर्ष इथे पंचायती भरताय. जेवढी धान्याची आवक झाली तेवढाच सारा वसूल करायचा, हीच इथली परंपरा आहे. I don't care about your previous rules and traditions. We are the rulers now. You must obey our law. हे असे हसून कायद्याचे दाखले देणे कुणाचंही शक्य आहे. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा बंगालमध्ये असा दुष्काळ पडला होता तेव्हा तुमच्याच लॉर्ड टेम्पलने अशी सक्ती केली नव्हती. त्याने अशा योजना राबवल्या जेणेकरून लोकांना उपाशी राहायला लागू नये. Precisely. What will you beggars know that how much stress Lord Temple put on a treasury? You take disadvantages of the drought situations. You people rob moneylenders. You harm them. And it is my responsibility to ensure peace in the city. So therefore, you better get lost.
Hurry up! Load the carriage fast! I don't have all day. साहेब, अहो, ऐकलत का? ह्या दिवस मावळतीकडे देखील आला आणि तुम्ही डुलक्या काढताय. सकाळीच म्हणाला होतात ना सायंकाळी सगळी कामं उरकून घेईन म्हणून. अगं हो हो ठाऊक आहे मला, जाणार आहे मी, निघालोच आहे. हो, कधी? मी सांगितल्यावर. जातो जातो. आणि ऐका, जाताना कसबा गणपतीच्या मंदिरातनं ना तुम्ही. अरे बाळ, आलास तू? बाळ, काय रे, काय झालं? असा रागराग का करतोयस? अहो तुम्ही पण काय, त्याला भूक लागली असेल. बाळ, तू जेवून घे बरं. भामे, तू पानं घे बरं वाढायला. हो. मला खायला काहीही नकोय. आणि घरात अन्न अधिक झालं असेल तर ते त्यांना नेऊन द्या, ज्यांचा घास ते निर्दयी गोरे हिरावून घेत आहेत. त्यांना त्याची जास्त गरज आहे. बळवंतराव, आमच्या आधी आपलं स्वागत कोणी केलं म्हणायचं? काका, एका क्षणी असे वाटले ते डॅनियलला संपवून टाकावे. योगेश्वरा, पूर्वी एकदा ओंकारेश्वराच्या मंदिरात चामड्याचे जोडे घालून धर्मभ्रष्ट करणार होताच, पण आज त्यांनी माणुसकी देखील नष्ट केली. एका व्यक्तीचा विमोड करून ठिणगी पडेल कदाचित, पण काका, जर क्रांती घडवायची असेल तर संपूर्ण व्यवस्था उलथवून टाकावी लागेल. बाळ, अरे पण तू नेमकं काय म्हणतोयस? बाळ, जरा विवेकानं वागण्याची आवश्यकता आहे आपल्याला. नाही, आता काही तू लहान राहिलेला नाहीस. वयानं समजुतीनं मोठा झालायस तू. तुला संसाराच्या जबाबदाऱ्या आहेत. काका, बाहेर परिस्थिती एवढी पेटलेली असताना मी इथे संसारात रमू? आपल्या देशातला शेतकरी इथे दुष्काळात होरपळतोय, त्याचं घर उघड्यावर पडलंय. हे सगळे गोरे सावकार धार्जिणे कायदे करतायत आणि आपण या परिस्थितीत काहीही करू शकत नाही. या प्रश्नानं मी व्यथित झालोय काका. मला प्रचंड त्रास होतोय याचा. बाळ, हे गोरे पाषाण हृदयी आहे ते अगदी खरं आहे, पण बाळ, आपण काय करू शकतो यास? हे बघ, मला असं वाटतं की घराचा उंबरा ओलांडून आत येण्याआधी घराबाहेरचे प्रश्न आणि समस्या आपण बाहेरच सोडाव्यात. नाही, घराबाहेरच्या ताणाचा राग घरातल्या माणसांवर काढल्यानंतर आपल्या हाती तर काही लागत नाहीच, पण घरातलं वातावरण मात्र कलुषित होतं हे नक्की. आपण याच संकुचित विचारसरणीनं आजपर्यंत जगलो, म्हणून गुलामगिरीनं पोखरले गेलोय आजपर्यंत. मुद्दा उमऱ्याच्या आतला का बाहेरचा असा नाहीये. मुद्दा उमरे नष्ट करून सम्यक दृष्टिकोन जोपासण्याचा आहे. त्यासाठी समाजाला सक्षम बनवावं लागेल आणि त्यासाठी कितीही आव्हाने स्वीकारावी लागली तरी आपण त्यासाठी सज्ज असायलाच हवं. मग ते स्वतःचे विचार बदलण्याचे आव्हान असू दे किंवा संपूर्ण व्यवस्था बदलण्याचे. मी बोलू का काही? आपल्या घरी जे धान्य येते त्यातला काही भाग आपण लखोबांच्या घरी मदत म्हणून धाडतोच. दारावर येणाऱ्या प्रत्येक उपाशी माणसाला भाकरी दिली जातेच. आपल्या दारी येणारे कोणीही माणूस उपाशी पोटी परत जाणार नाही याची मी आवर्जून काळजी घेते. नव्हे, काकूंची ताकीदच आहे तशी. हे पहा, मला देश कळत नाही, ते व्यवस्था की काय तेही मला कळत नाही. मला जे कळतं, जे भिडतं ते माणूसपण. ते जपावं इतका प्रयत्न मात्र मी करते, उंबऱ्याच्या आतूनच. आपल्याला जितकं जमेल तितकं करावं आपण आपापल्या परीने. त्यात तर आमचे काही चुकत नाही ना? नाही, चुकत असेल तर तुम्ही सांगा.
रागा करून हाती काहीही लागत नाही. त्यापेक्षा मन शांत ठेवून हसत मुखाने प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी प्रयत्न करणं हेच योग्य ना. तुम्ही आवरून घ्या, पाणी घेऊ ना. बाळला समजेल अशा भाषेत त्याची कान उघडणी करणार माणूस सापडलं म्हणायचं आज. As per our law, we have to export all these grains. I don't care about your previous rules and traditions. We are the rulers now. You must obey our law. वाह, फार फार सुंदर. टिळकांच्या सुना आणि त्यांचं स्त्रीधन ह्यात आता आणखी माझी भर. आता तुमच्या आईंचं हे अमूल्य स्त्रीधन जोपासायची जबाबदारी माझ्यावर. आईचं स्त्रीधन, तिचे अलंकार, तिची आभूषणे. मात्र ही आभूषणे अंगावर असताना तिला पाहिल्याचं स्मरत नाही. पण एक नक्की जाणवते, या आभूषणांमध्ये तू जितकी कर्तृत्ववान, घरंदाज आणि मोहक दिसतेस, आई ही अगदी तशीच दिसत असावी. सगळ्या घराला जिच्याकडे बघून आधार वाटावा अशी माऊली. म्हणजे आता माझ्यावरची जबाबदारी आणखीनच वाढली म्हणायची. अहो, मी काय एका लहानशा गावातून इथवर आलेली बाई, पण तुमच्या तेजापुढे ह्या दागिन्यांचं काय मोल. माझं कसलं तेज. हो तर, ते तर त्याच दिवशी मला जाणवलं होतं जेव्हा पहिल्यांदा त्या रात्री तुम्हाला याच खोलीत मी वाचन करताना पाहिलं. रात्री? कुठल्या रात्री? या घरात सून म्हणून पहिल्यांदा आले त्या रात्री. म्हणजे त्या रात्री माझ्या खोलीबाहेर तूच होतीस तर मला भास झालेला नव्हता. हो, आणि तेव्हा पहिल्यांदा मला जाणवलं की ज्ञानाचं तेज म्हणतात ना, ते काय असतं. खरंच सांगते, दिव्याच्या प्रकाशात तुम्ही असे वाचन करत असताना तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचं तेज अभूतपूर्व दिसतं. आणि खरंच त्यापुढे या दागिन्यांचं काही सुद्धा मोल नाही. हो, तुला काहीतरी दाखवायचंय. काय? हे बघ, हे काय? पारितोषिक. अगं बाई, कसलं? कॉलेजात काव्यवाचन स्पर्धा होती, त्यात तर मला प्रथम पारितोषिक मिळालेच. पण मी रचलेलं काव्य ऐकून जिन्सीवाले सरांनी मला हे खास पारितोषिक दिले. छान. तुम्ही काव्य सुद्धा करता हे ठाऊक नव्हतं मला. वेळ यावी लागते भामे. पण यंदा विषयच असा होता की काव्य रचण्या वाचून गत्यंतर नव्हते. कोणता विषय? माता. आणि मी त्यावर रचलेले काव्य म्हणजे मातृविलाप. काय योगायोग आहे बघ ना. मी नुकतंच आईवर काव्य रचलंय
आणि तू तिचे अमूल्य दागिने घालून आता माझ्या समोर इथे बसलेली आहेस. मग आता यावर काय लिहिणार आणखी? नवीन कविता? कविता तर लिहूच, पण भामे, मला नुकत्याच जाणवलेल्या अनेक गोष्टींबद्दल मला लिहायचंय. आपल्या भोवतालच्या परिस्थितीबद्दल, आपल्या मातृभूमीबद्दल मला लिहायचंय. आपल्या ह्या मातीचा होणारा अपमान, तिची अवहेलना आपण अजून किती दिवस सहन करायची? का त्यांच्या देशाचा सूर्य आपल्या या भूमीत कधीच मावळणार नाहीये? आपण फक्त आणि फक्त हतबल झालेलो आहोत याची मला जाणीव झाली.